श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तैसे हरपले आपना पे पावे, तै संता ते पाहता किवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। श्री विठ्ठलं सुकर्णार नवमाशकोशम, दिनेष्टकोशम नवसिंधुतोषम, श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषं परंतम, वंदे दुरंत चरितं हृदि संचरन्तम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचानुग्रहनाधरो, पावन धारो चराचरी। कथं यातोसि वैकुंठं मानवदेहमत्यजं, तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व माम्। अतुलित बलधामं देवशैलावदेहं, तत्सानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तैसे हरपले आपना पे पावे, तै संता ते पाहता किवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। प्रस्तुत आज भगवंताच्या सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी ग्रंथातील असून, या ओवीतून ज्ञानोबराय संत महात्म्यांचं चरित्र वर्णन केल्यानंतर जीवाला काय फळ मिळतं, त्या फलश्रुतीचा विचार आजच्या ओवीतून ज्ञानोबराय करतात। या ओवीवर आणि माझ्या प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा, आपलं चालू असलेले हे बालसंस्कार शिबिर काळेवाडीमध्ये, मला असं वाटतं हा 13वा दिवस। आज 13व्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सर्व उपस्थित आहोत। बालसंस्कार शिबिर काळेवाडीमध्ये मला वाटतं 5-6 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। दरवर्षी 1 मे ते 18 मे असं 18 दिवसाचं हे बालसंस्कार शिबिर आपल्या काळेवाडीमध्ये चालतं। त्या शिबिराला सर्वांचं सहकार्य तर आहेच आणि सर्वांचं योगदानही या शिबिरामध्ये आहे। अन्नदान चालू आहे, लहान मुलांना ज्ञानदानाचे धडे इथं गिरवले जातात, शिकवले जातात आणि दररोज संध्याकाळी या ठिकाणी संत चरित्र गायलं जातं। या वर्षी काकांनी सर्व महिला संत, महिला क्रांतिकारी, आदर्श महिला यांचं चरित्र या वर्षी ठेवलं। काय ठेवायचं, काय सांगायचं, कोणाला सांगायचं, कोणी सांगायचं, कुणाला बोलवायचं, कुणाला किती पैसे द्यायचे, हे सगळं काका बघतात। माझ्या खिशाला अजिबात धक्का लागत नाही। मी इथं यायचं, 2 टाइम पोटभर खायचं आणि घेतलं तर एखादा थाट घ्यायचा, हरिपाठामध्ये इकडून तिकडून उड्या आणायच्या, बाकी माझी काही विशेष अशी सेवा नाही। पण काकांचं माझ्यावरती प्रेम आहे, मला ते मान देतात, सन्मान देतात, तशी ती माझी योग्यता नाही। पण का कुणाष्टव या गावाचं म्हणा, गुरुवर्यांचं म्हणा, या दासावरती प्रेम, माझी योग्यता नाही। तसं पाहिलं तर माझ्याकडे इतके अवगुण आहे, लय अवगुण। आता जर मी अवगुण सांगायला बसलो
तर 8 इथंच वाचते. जास्त अवगुण नाही, लय अवगुण आहे. पण माझ्या अवगुणासह मला ज्यांनी स्वीकारलं ते सर्व गुरुवर्य मंडळी. आज सेवेकरता आमचे गुरुवर्य बाबा इथे, ते काल पण आले होते वाटतं. बाबा इथं असल्यानंतर येतात, कालही आले, आजही आले. आज ते मुद्दाम ते म्हणते असते, बघू द्या कसा बोलतो, काय चुका करतो त्याला नंतर सांगता येतील, कारण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून बाबाही उपस्थित आहेत, सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत, काका आहेत. अन्नदात्यांचं काम चाललंय, अन्नदान करण्याचं. आणि आपल्या शिबिरामध्ये मुलांचं योगदान आहे फार मोठे, भरपूर मुलं आहेत. आणि चाललेले हे संस्कार शिबिर आज 13व्या दिवसातील संध्याकाळच्या सत्रातील प्रवचन माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे विषय आहे संत जनाबाई. जनाबाईंचं चरित्र मला आज तुम्हाला सांगायचं. मी चरित्र सांगत असताना माझे काही असे नियम आहेत, ते विद्यार्थ्यांना माहिती आहेत. मला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये बडबड केलेली अजिबात आवडत नाही. मग स्वयंपाक करणाऱ्यांनी बडबड केली तरी आवडत नाही, आणि शिबिरातल्या मुलांनी बडबड केली तरी आवडत नाही. शिबिरातल्या मुलांनी बडबड केली, मला असं वाटतं उठाव सांगते एखादी लावा. मी लावू शकतो. कोणाला? विद्यार्थ्यांना. पण आता स्वयंपाकाला कसं काय मला त्यांचं अन्नदान चाललंय, वा वा तुला खाऊ घालायचं, तुझे बोलणे आहे काय ते कुणी सांगितलंय? माऊली म्हणते हे घे पंगत आणि घाल तुला, तुम्ही चाललो घरी. माऊली तसं काही नाही, बोला पण हळूहळू बोला, काही अडचण नाही. स्वयंपाक करत करत थोडं इकडे लक्ष द्या. आज माझ्याकडे संत श्रेष्ठ जनाबाई यांचं चरित्र मला तुम्हाला सांगायचंय. तसं मला पाहायला काही जास्त वेळ मिळाला नाही. फार पळापळ चालली सध्या नाना, या कांद्याने आणि पावसाने फार पळापळ. आज तर मला 1 मिनिट वेळ मिळाला नाही, पण काम करता करता गुरुवर्याच्या मुखातून थोडस ऐकलं आणि ते मी मला जसं तुमच्या पुढे मांडता येईल तसं मांडण्याचा प्रयत्न करतो. संत श्रेष्ठ जनाबाई, आपला महाराष्ट्र, आपला भारत देश हा पुण्य पावन देश आहे. या भारत देशामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतले. देव काय कुठे अवतार घेत नाही. त्याला पवित्र कुळ पाहिजे, पवित्र देश पाहिजे, सर्व योग्य पाहिजे. त्याच ठिकाणी भगवान परमात्मा अवतार घेतो. आणि जिथं देव अवतार घेतो तिथं साधू संत या अवताराला येत असतात. आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संतांची मांदी आहे. त्याच्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तर अनेक साधू संत होऊन गेले. साधू संत, संत महात्मे हे काही लिंगावरती अवलंबून नाही. पुरुषच आहे म्हणून ते संत आहे असं काही नाही. बरं, या जाती जन्माला आले म्हणून ते संत आहेत असं नाही. संताची परिभाषा, संताची व्याख्या करत असताना काहीच पाहिलं जात नाही. त्यांचं हृदय, त्यांचं जीवन आणि त्यांच्याकडे पाहिलेले गुण हे पाहिले जातात. त्याच्यावरच संत ओळखू येतात. संत महात्मे स्त्रीही असू शकते आणि संत महात्मे पुरुषही. आपल्या संप्रदायामध्ये अनेक स्त्रिया संत महात्मे झाल्या. त्याच्यामध्ये अग्रगणी ज्यांचं नाव घेतलं जातं ते संत श्रेष्ठ जनाबाई. जनाबाई आपल्या संप्रदायामध्ये जनाबाईंचं काही स्थान आपलं वेगळं आहे. आवाज घुमत नाही ना? व्यवस्थित येतो? जनाबाईंचं स्थान काही आपलं वेगळं आहे. का हो महाराज, तुम्ही आम्हाला नामदेव महाराजांचं चरित्र सांगता, जनाबाईंचं चरित्र सांगता, तुकोबरायचं चरित्र सांगता, बहिणाबाईंचं चरित्र सांगता, पहिल्या दिवसापासून ज्ञानोबणी सगळे चरित्र सांगतात. यांना काही काम आहे का नाही कोणाचं? सगळे चरित्र सांगतात. काय सांगतात? त्या संत महात्म्यांचं चरित्र आमच्या जीवनाशी काय त्याचा फायदा, आमच्या जीवनाशी त्याचा फायदा आहे
ते तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. लहान लहान मुलं म्हणते महाराज ज्याचा फायदा आहे ते सांगा. हे काय याचं चरित्र, त्याचं चरित्र, ह्या बाईचं चरित्र, त्या बाईचं चरित्र तुम्ही आम्हाला सांगता. पण ऐका, संत महात्मे, थोर महान पुरुष यांचं चरित्र आपल्या करता प्रेरणादायी आहे. आपल्याला प्रेरणा देतं, प्रेरणादायी चरित्र आहे. थोर पुरुषांचं, महात्म्यांचं आपल्याला प्रेरणा भेटते, आपल्याला प्रेरणादायी चरित्र आहे. दोन, आपल्याला मार्गदर्शक त्यांचं चरित्र आहे. ऐका, कोणत्या रस्त्याने जायचं याचा रस्ता आपल्याला माहिती असला की माणूस योग्य पद्धतीने त्या रस्त्याने जातो. अशी किती लोक आहेत, आज वयाची 70 वर्ष झाली, नाना पण आम्ही कोणत्या रस्त्याने जायला पाहिजे होतो हेच त्यांना कळालं नाही. रस्त्याचा मार्ग माहिती पाहिजे. तुम्हाला मार्ग माहिती नसेल तर ज्या रस्त्याने साधू संत गेले त्या रस्त्याने तुम्ही गेला की तुम्ही निश्चित मुक्तापर्यंत जाणार. मार्गदर्शक आहे. संतांचं चरित्र आपल्याला मार्गदर्शन करतं, रस्ता दाखवतं. संतांचं चरित्र प्रेरणादायी आहे, संतांचं चरित्र मार्गदर्शक आहे. ऐका, आणि संतांचं चरित्र जर तुम्ही ऐकलं, त्याचं वर्णन केलं तर ते देवालाही आवडतं, देवाला प्राणापेक्षा ते आवडतं. भगवान परमात्मा सांगतात, संत महात्म्यांचं वर्णन केलेलं मला फार आवडतं, म्हणून संत महात्म्यांचं चरित्र पाहिलं पाहिजे, वर्णन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, कारण ते आपल्या फायद्याचं आहे. बरं ऐका, ज्या लहान मुलांनी लहानपणातच संत महात्म्यांना आपल्या डोळ्यापुढे ठेवलं, नामदेव महाराज, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, जनाबाई, निळोबा महाराज, जोग महाराज, हे सर्व संत महात्मे आपल्या डोळ्यापुढे ठेवली आणि त्या पद्धतीने जर आपल्या जीवनाची वाटचाल आपण केली तर बस आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पुढं कुणी पण येऊ, आज लहान मुलांच्या डोळ्यापुढे नाहीची लोक आहेत. योग उभा राहिला काल परवा मला म्हणला, महाराज मला सलमान खान सारखं व्हायचंय. म्हणलं अरे सलमान खान सारखं होऊन काय तुला काय कोंबड्यांची मूर्ती मुरगाळायची का? नाही ते लोक पुढे कुणालाही ठेवतात, नाही ते मोबाईल मध्ये पाहतात आणि आपल्या पुढं कोणाही व्यक्तीला पुढे ठेवतात आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलांनी संत महात्म्यांना, साधू संतांना, क्रांतिकारकांना, अशा थोर पुरुषांना पुढे ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल व्हावी याच्याकरता संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. याच्याकरता तुम्हाला संतांचं चरित्र दरवर्षी आपण शिबिरामध्ये सांगत असतो. आज या वर्षी आपण महिला संत यांचं चरित्र पाहतोय. आता बरेच गुरुवर्य मंडळींनी चरित्र सांगितलं. गुरुवर्य रमेश महाराज असतील, आमचे परम मित्र अरुण महाराज असतील, त्यानंतर संभाजी महाराज असतील, महेश महाराज असतील, सर्वांनी तुम्हाला चरित्र सांगितलंय आणि फार सुंदर सांगितलंय. आज काही तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळणार नाही, पण जरा जसं नाही तसं तरी आपण सांगायचा प्रयत्न करू. गरुडाची झेप चांगली आहे म्हणून चिमणीने उडूच नाही असं नाही. बरं, चिमणीने पण तिच्या पद्धतीने उडण्याचा प्रयत्न, तसं माझ्याकडे पाहिल्यास तुम्हाला चिमणी वाटणार नाही, पण चिमणी सारखं उडायचा आपण प्रयत्न करू. चला, आज माझ्याकडे विषय आहे संत जनाबाई. जनाबाईंचं चरित्र आहे. या जनाबाईंच्या चरित्रामध्ये असं चिंतन आहे, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे. या गावामध्ये एका वारकऱ्याच्या घरी यांचा जन्म झाला. कसा जन्म झाला, कधी झाला याचं सविस्तर चिंतन आलेलं आहे. मग तुम्ही मला सांगा आता सविस्तर काय एवढं सांगायला मिळालं, जसं येईल तसं सांगतो. ऐका, गंगाखेड मध्ये दमा आणि करंडू. आता काही ठिकाणी करंडी आलं, काही ठिकाणी करुंड आलं,
काही ठिकाणी गृहिणींच्या मुखातून ऐकण्यात आलं दम आणि करुंडी करुंड करुंडी करुंडी असा शब्द आला. या दाम्पत्याच्या पोटी जनाबाईंचा जन्म झाला. कसा झाला तर तो देवाच्या कृपेने झाला. हे दाम्पत्य गंगाखेड परभणी जिल्ह्यात पंढरपूर पासून लांब 13व्या शतकामध्ये घडलेलं जीवन आहे. जनाबाईंचं जीवन नामदेव महाराज जनाबाई यांचं जीवन चरित्र समकालीन 13व्या शतकामध्ये जनाबाईंचं जीवन चरित्र आहे. 13व्या शतकामध्ये हे परभणी जिल्ह्यातलं गंगाखेडचं हे दाम्पत्य पंढरीची वारी करायचं, जोडीने वारी करायचं. लोक वारी करतात पण जोडीने करत नाही. ते म्हणतात कशाला उगाच लोटला बरोबर नको, जोडीला घेऊन जात नाही. पण या दाम्पत्याची निष्ठा देवावरती पंढरपूरला महिन्याची वारी, महिन्याच्या वारीला पंढरपूरला जावं, देवाचं दर्शन करावं, प्रदक्षिणा करावी, त्या ठिकाणी देवाचं नामचिंतन करावं या दाम्पत्याने. आणि नंतर सकाळी द्वादशी सोडावी आणि परत गावाकडे यावं अशी महिन्याची वारी. तुम्ही म्हणाल महाराज ही महिन्याची वारीची परंपरा कधीपासून आहे? याचा काही सांगता येणार नाही बघा. जसं पंढरपूर अतिशय काय प्रमाणे पंढरपूर अतिशय जुनं, जसं पंढरपूरचं वर्णन अतिशय पंढरपूरचं जसं वर्णन आहे ना की कधीपासून पंढरपूर आहे, तसं या वारीची परंपरा देखील कधीपासून चालू आहे, कधीपासून वारी करतात तसं काही सांगता येणार नाही. पण हे दाम्पत्य मात्र आवडीने पंढरपूरची वारी करायचं. एकदा पंढरपूरला आषाढी वारीला गेल्यानंतर या दाम्पत्याला असं वाटलं देवा जीवनाचा मध्यान्ह आला, आज आमचं जीवन मध्यान्हाला आलेलं आहे, पण आम्हाला काही लेकरू बाळ नाही. आमच्या नंतर तुझी ही वारीची परंपरा, तुझी सेवा कोण करेल आम्हाला चिंता वाटते. आणि असं देवापाशी म्हणून दाखवल्यानंतर हे दाम्पत्य घरी आलं. आणि घरी आल्यानंतर भगवान परमात्म्याने या दाम्पत्याच्या स्वप्नामध्ये येऊन साक्षात्कार दिला. काळजी करू नका, तुमची परंपरा चालवण्याकरता जरी तुमच्या पोटी मुलगा नसला तरी देखील एक मुलगी जन्माला येईल. तिचं नाव तुम्ही जनाबाई ठेवा. आणि ही मुलगी 7-8 वर्षाची झाल्यानंतर पंढरपुरामध्ये दामा शेट्टी आहेत त्यांच्या स्वाधीन करा असा स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला. आणि दिल्यानंतर दोघं दाम्पत्य सकाळी उठलं. दोघांनी आपला स्वप्नामध्ये झालेला दृष्टांत एकमेकाला सांगितला. मलाही असा दृष्टांत पडला आणि देवा मुलगा काय आणि मुलगी काय, तुझी सेवा करणारे आम्हाला पाहिजे असं म्हणून त्या दाम्पत्याने आपलं जीवन पुढे जगण्यामध्ये आपली वाटचाल चालवली, वारी चालवली. आणि मग काही दिवसानंतर दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर जन्म झाला या मुलीचा. त्या मुलीचं नाव ठेवलं जनाबाई. जनाबाई नाव ठेवल्यानंतर वयाच्या 7-8 वर्ष झाल्यानंतर या दाम्पत्याने त्या मुलीला घेऊन पंढरपूरला जाण्याचं ठरवलं. दर महिन्याला दोघं जायची. पण आता मुलगी थोडी मोठी झाली, घरामध्ये भक्तीचं वातावरण, प्रसन्नतेचं वातावरण आणि घरात जसं वातावरण आहे त्या पद्धतीने मुलं तयार होतात. घरामध्ये जर विसंगत वातावरण असेल तर मुलांचं जीवन सुद्धा विसंगत होतं. काही पालक म्हणतात महाराज आमची मुलं गायराट झाली, आमची मुलं गायराट झाली. आम्ही म्हणतो तुमची मुलं गायराट झाली कारण तुम्ही सायराट झाले, तुमचं जीवन सायराट आहे त्याच्यामुळे मुलं गायराट होणार. पालक कसे, घरचं वातावरण कसं आहे त्याच्यावरती मुलांचं जीवन घडतं. या दाम्पत्याचं जीवन अतिशय परमार्थिक आणि लहानपणापासून परमार्थिक जीवन असल्यामुळं जनाबाईवरती त्याचे संस्कार झाले. आणि 7-8 वर्ष झाल्यानंतर जनाबाईला घेऊन ते दाम्पत्य पंढरपूरला आलं. पंढरपूरला आल्यानंतर तिथलं वातावरण जनाबाईने पाहिलं. आणि वातावरण पाहिल्यानंतर
भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांगू लागले, आई बाबा मला आता गंगाखेडला यायचं नाही, मला आता गावाकडे यायचं नाही. आई म्हणू लागली, बाळ तू लहान आहे, कुठं राहशील, कुठं जीवशील, तू लहान आहेस. पण जनाबाईने सांगितलं नाही नाही, आता मला देवाला सोडून आणि पंढरपूरला सोडून मला आता गावाकडे यायचं नाही. असं म्हटल्यानंतर फार हट्ट झाला, आई वडिलांचा नाईलाज झाला आणि मग त्यांना एक साक्षात्कार देवाचा दृष्टांत त्यांच्या कानावर होता की वयाच्या 7-8 वर्ष झाल्यानंतर आपली मुलगी दामा शेट्टी नामदेव महाराजांचे वडील यांच्याकडे तुमची मुलगी द्या. आता कोण हे दामा शेट्टी, कुठे राहतात, त्यांना काही माहिती नाही. चंद्रभागेच्या तीरावरती बसलेल्या असताना दामा शेट्टींची प्रदक्षिणा चालली होती. मुलगी ऐकत नाही, आई वडील रडतात, जनाबाई रडते, मला इथंच राहायचं म्हणून. हे परिवार रडतोय म्हणून दामा शेट्टी तिथं जवळ गेले. विचारलं, काय झालं, का रडतोय बाळ, तुम्ही का रडता? त्यावेळेस त्या दाम्पत्याने सांगितलं, हो आम्ही पंढरपूरला तो महिन्याला येतो, देवाच्या कृपा प्रसादाने आम्हाला मुलगी झाली. आज मुलगी आमची 7-8 वर्षाची आहे, आम्ही तिला पंढरपूरला घेऊन आलो. पण आमची मुलगी आता गावाकडे यायला नाही म्हणते, इथंच राहायचं म्हणते. आणि इथं देवाच्या दृष्टांताप्रमाणे आम्हाला दामा शेट्टींना भेटायचंय आणि त्यांच्या स्वाधीन आम्हाला आमची मुलगी करायची. असं म्हटल्यानंतर ते ग्रस्त स्वतः दामा शेट्टी जो ते प्रदक्षिणा चालू होती त्यांनी हात जोडले, मीच दामा शेट्टी आहे. सर्व दृष्टांत त्यांना सांगितला, काळजी करू नका, देवाच्या आज्ञेप्रमाणे मी तिला माझी मुलगीच म्हणून सांभाळ करेन, मी तिला व्यवस्थित तिची काळजी घेईन. असं म्हणून दामा शेट्टींनी त्या जनाबाईला घेऊन आपल्या घराकडे निघाले. पण या दाम्पत्याचे अश्रू मात्र थांबायला तयार नाही. कारण आई वडिलाला सर्वस्व जे असतं ना ते आपलं बाळ असतं. फार दिवसाने झालं तर लय लाडाचं असतं आणि त्यात एकुलते एक असेल तर लयच लाडाचं असतो. प्रापंचिक जीवनामध्ये मूल फार फार सुखदायी आणि फार त्या आवडीचा असल्यामुळं त्या दाम्पत्याला आपली मुलगी घेताना फार वेदना होत होत्या. पण देवाच्या दृष्टांताप्रमाणे या दाम्पत्याने दामा शेट्टींच्या जवळ जनाबाईंना सोपवलं आणि गावाकडे निघून गेले. दामा शेट्टी जनाबाईला घेऊन आल्यानंतर दामा शेट्टी आल्यानंतर घरी येऊन सांगितलं की भगवंताने आता या मुलीचा दृष्टांताच्या त्या पालकांच्या आई वडिलांच्या स्वप्नामध्ये दिला होता, या मुलीला आपल्याकडे ठेवलं आहे. जनाबाईला घरी आणलं आणि आणले पाणी पिलं की जनाबाईने हातामध्ये झाडू उचलला आणि सेवा करायला सुरुवात केली. दामा शेट्टींचा परिवार तसा मोठा परिवार. दामा शेट्टींना नामदेव महाराज आणि एक मुलगी. पण नामदेव महाराजांचा पुढे जो परिवार झाला तो फार मोठा परिवार झाला. 14 जणांचं कुटुंब झालं. पहिलं छोटं कुटुंब होतं. जनाबाई आल्या त्यावेळेस कुटुंब छोटं होतं. परंतु हळूहळू मात्र दामा शेट्टींच्या नंतर नामदेव महाराजांचा परिवार हा परिवार मोठा होत गेला आणि नामदेव महाराजांना 4 मुलं, 4 सुना, 1 लेक, 1 बहीण, आई वडील आणि ही जनाबाई असे मिळून 15 जणांचं कुटुंब. आणि या 15 जणांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मात्र या सर्वांची सेवा करण्यामध्ये अतिशय तत्पर. रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करावं, रात्रंदिवस देवाचं नामचिंतनामध्ये घालवावं आणि सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत या कुटुंबाची सेवा करावी. सगळं काम जनाबाईंनी करावी. अहो काय काम करू नये असं नाही. सकाळी उठले की झाडून काढावं, उठल्या झाडून काढले की दळण दळावं, दळण झाले की स्वयंपाक झाले की कपडे झाले की लगेच पुसणं,
सगळी कामं जनाबाईंनी करावी आणि जनाबाईंनी आवडीने त्यांची सेवा करत करत देवाचं नाम चिंतन करावं. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये लांबून कीर्तन ऐकावं आणि त्याचे संस्कार त्यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंदाने परमार्थामध्ये आपली जीवनाची वाटचाल जनाबाई करू लागल्या. पण काय जनाबाईची सेवा, काय जनाबाईची भक्ती अशी की प्रत्येक कामामध्ये देवाने जनाबाईंना मदत करावी. जनाबाईंनी दळायला घेतलं की देवाने आधीच तिथे यावं. जना, तुला एकटीला जमायचं नाही, मी तुला दळू लागतो. जनाबाईचं लगेच दळायला देवाने मदत करावी. जना, तुला कपडे धुवायला उरकत नाही, मी तुला पाणी आणून देतो. देवाने पाणी आणून द्यावं. जना, तुला साफसफाई करताना, झाडून काढताना तुला पाठी उचलत नाही, मी पाठी उचलून देतो, झाडून मी लागतो. प्रत्येक काम देवाने जनाबाईचं करावं, जनाबाईला मदत करावी आणि जनाबाई बरोबर देवाने प्रत्येक काम जनाबाईच्या आनंदाने जनाबाईच्या बरोबर करावं. काय भक्ती असेल हो. रात्रंदिवस जनाबाईंनी देवाचं नाम चिंतन करावं आणि त्या नाम चिंतनाचा परिणाम देवाने प्रत्येक कामामध्ये जनाबाईला मदत करावी. प्रत्येक कामात असा एक दिवस नाही की त्या दिवशी देवाने जनाबाईला मदत केली नाही. प्रत्येक कामामध्ये देवाने मदत करावी. संध्याकाळी जर काही लवकर झोपणं नाही झालं तर स्वतः देवाने लवकर यावं, जातं साफ करावं, पुसून घ्यावं, खुंटा ठोकावा आणि मग जनाबाईला उठवावं. जना, उठ, वेळ झाली, दळण दळून तुला आणि बाकीची कामं करायची, उरकायची नाही, उठ. जनाबाईला उठवावं. जनाबाईने म्हणून देवा तू कधी आला, कधी आला, मला उशीर झाला उठायला. आणि मग देवाने जनाबाईला दळू लागावं, जनाबाईला कपडे धुवू लागावे, सगळी कामं देवाने जनाबाईला करू लागावे. आणि भरपूर जर कुटुंब मोठं, भरपूर काम असल्यामुळे जनाबाईला मात्र स्वतःचं लक्ष द्यायला वेळच नाही. नीट स्वतःला आंघोळ करता येणार, स्वतःचे कपडे नीट धुता येत नव्हती, काही वेळच पुरत नव्हता, कामच भरपूर. त्याच्यामुळे जनाबाईंना स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे जनाबाईंच्या केसामध्ये उवा झाल्या. आता नाही लक्ष दिलं की उवा होत्या. आता ज्यांची मोठी केस आहेत त्यांना उवा होत्या. आता आम्हाला कुठं उवा होत्या नाही म्हणजे तुम्हाला आम्हाला होणार नाही. ज्यांची केस मोठी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, व्यवस्थित लक्ष दिलं नाही की बारीक बारीक प्राणी होता, वाव होता आणि त्या अतिशय चावतात. जनाबाईंना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे जनाबाईंच्या केसामध्ये वाद झाल्या. जनाबाईंनी केस खाजवावी, फार त्रास होऊ लागला. देवाच्या लक्षात आलं जनाच्या केसामध्ये आता प्राणी झालेले आणि हे आता कोण स्वच्छ करीन. तर देवाने जनाबाईला बसवावं आणि स्वतः देवाने आपल्या हाताने जनाबाईच्या केसातल्या वाद काढाव्या. काय भाग्यवान असतील हो जनाबाई. काय साधना असेल, काय परमार्थ असेल. काम तर करूच लागावी, पण देवाने नीच असणारं नीचातलं नीच काम देखील देवाने जनाबाईचं करावं. एक एक मुख काढावे, हाताने मारावे, स्वच्छ करावं, जनाबाईचं केस धुवावं, असं देवाने प्रत्येक कामामध्ये मदत करावी. जनाबाई गौरे यायला गेल्या की देवाने पाठी घातलं जावं. जनाबाईला गौरे चुला लागाव्या. जनाबाईंनी गटुड बांधलं, ठीक साधून गटुड बांधलं की उचलू लागावं. एक दिवस काय झालं, जनाबाई गेल्या गौऱ्या यायला, देव मागून गेले. गौऱ्याचं गटुड बांधलं, जनाबाईला उचलेनाच. देव तिथंच उभा. जनाबाईंनी पूर्ण ताकद लावली पण काही उचलेना. मग जनाबाईंनी सांगितलं जेव्हा उचलू ना, देव म्हणला मग सांगायची कधी, तू म्हणल्याशिवाय मी करायचं नाही. आणि मग देवाने उचलू लागलं. जनाबाईला सांगितलं गटुड मोठे तू घेऊ नको, मी घेतो डोक्यावर. देवाने गौऱ्याचं गटुड डोक्यावर घेतलं. जनाबाई म्हणू लागल्या देवा, नामदेवरायांनी पाहिलं तर रागवतील मला, तू घेऊ नको, मी घेते. नको घेऊ. देवाने सांगितलं जरा गावाच्या अलीकडे मी घेतो.
गावात आपण प्रवेश करायला लागलो की तुझ्या डोक्यावर देतो, पण तू आता नको, पुढं मोठे. देवाने डोक्यावर घेतलं. चालता चालता जनाबाईची चप्पल तुटली. चप्पल तुटल्यानंतर जनाबाईची चप्पल हातात घेतली, चालू लागल्या मागं. गाव जवळ आलं. जनाबाईने सांगितलं, देवा लोक पाहतील, नामदेव राय पाहतील, मला रागवतील, ते गटुड माझ्या डोक्यावर दे. देवाने गटुड जनाबाईच्या डोक्यावर दिलं आणि तुटलेल्या दोन्ही चपला घेतल्या, आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि नाचत नाचत पुढे निघाले. भक्त संत महात्म्यांच्या भक्तांच्या चपला सुद्धा तो आपल्या डोक्यावर घेतो. सर्व काम तो परमात्मा करू लागतो. जनाबाईची सगळं काम देवाने करावे. एक दिवस काय झालं, देव लवकरच आले दळण दळायला. 11:30 वाजता आले. दररोज 3 वाजता यायचे, पण एक दिवस लवकरच आले. जना उठ. जनाबाई म्हणजे देवा आता 11:30, आता बराच वेळ आहे. नाही म्हणजे दळण दळून घेऊ, नंतर बाकीची कामं भरपूर तुला लवकर दळण दळू. दळणाचं काम दळून घेतलं. जात्यावरती दळून झाल्यानंतर देवाला असं वाटलं आता भरपूर वेळ झाला, जरा मी झोपू का. जरा म्हणजे देवा माझ्या पर्णकुटीमध्ये माझ्या इथं काय आहे तुला झोपायला, तुझी गादी तिकडे, इथं काय. देवाने सांगितलं, जना हे तुझं पोत आहे ना, लई चांगलं, एवढा आदर, मी याच्यावर झोपतो. भगवान परमात्मा जनाबाईंच्या पोत्यावरती झोपले आणि झोपायला लागल्यानंतर देव म्हणाले, जना हे अलंकार माझ्या गळ्यात येत नाही, टोचतात मला. अलंकार घेतले, कुंतीला अडकून ठेवले. कुंतीला अलंकार अडकून ठेवले. भगवान परमात्मा तशीच झोपले आणि झोपल्यानंतर देवाला थंडी वाजू लागली. थंडी वाजू लागल्यानंतर जनाबाईंना वाटलं काहीतरी अंगावर टाकावं. शेजारीच वाकड पडली होती. वाकड म्हणजे वगाड, वगाड माहिती, वगाड लियापट म्हणा माहिती ना, हा ते लियापट, वगाड, वाकड, दमकुंडी बाबा सांगत असतात. काही भागात त्याला दमकुंडी म्हणतात. अंगावर टाकली की टाकली की दमच कोणतं बघा. आणि माझा आता खरंच कोणतो. आमच्या इथे मोठं गोदार आहे, लई जाड, आम्ही तिघं त्याच्यात झोपायचो. आता जे तिकडे पाहले की माझ्याकडे असतं. गावाकडे अंगावर घेतलं की दमच कोणतं त्याने, असं जाड आहे एकदम. आणि मग ती जनाबाईची गोदडी जनाबाईने देवाच्या अंगावर टाकली. भगवान परमात्मा झोपले आणि झोपल्यानंतर 4 वाजता टाकण्याची वेळ झाली. टाकण्याची वेळ झाल्यानंतर जनाबाईने गडबडीत देवाला उठवलं, देवा उठा उठा उठा, टाकण्याची वेळ झाली. टाकण्याची वेळ झाल्यानंतर भगवान परमात्मा गडबडीत उठले. शालू, त्यानंतर ते दागिने घ्यायचे आणि मग जायचं. तर जनाबाईची गोदडी अंगावर घेतली, वाकडत घेतली आणि तशीच देव पळत सुटले. मंदिरामध्ये जाऊन उभा राहिले. बडव्यांनी दरवाजा उघडला, पुजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर पाहिलं तर देवाची निर्भय अलंकार नाही. आणि देवाच्या अंगावर ही काय गोदडी, ही काय वाकड कुणाची, हे पाहिल्यानंतर बडव्यांनी आवाज दिला, चोरी झाली, चोरी झाली. मंदिरात चोरी झाली. सर्व लोक जमले, चोरी झाली, देवाची चोरी झाली. सगळे जमल्यानंतर तिथं पुरावा पाठपुरावा करू लागले, कुणी चोरला असेल. त्यानंतर तिथं सर्व आले आणि आल्यानंतर जर निरीक्षण करून पाहिलं तर देवाचे दागिने नाही, देवाचा शालू नाही, पण ही गोदडी कुणाची, ही वाकड कुणाची. त्यातला एक ब्राह्मण पुढे आला, ही वाकड म्हणजे जनाची, जनाबाईची गोदडी, जनाबाईची गोदडी. एखाद्या वेळेस जनाबाई मंदिरात आली असेल, वाकड पांघरून आली, दागिने शालू घेऊन जाता जाता वाकड इथंच राहिली, विसरून गेली. असा तर्क लावला. सर्व मंडळी जनाबाईच्या झोपडीपाशी गेली आणि गेल्यानंतर जनाबाईला आवाज दिला, जनाबाई जने बाहेर ये, देवाचे दागिने चोरते का. असं म्हटल्यानंतर जनाबाईने सांगितलं, मी कशाला चोरू, मला काय करायचं त्याचं, मी काही चोरलं नाही, मी घेतलं नाही. पण सर्व ब्राह्मणांनी बडव्यांनी दाखवली ही वाकड कुणाची. ती म्हणली ही तर माझीच आहे. आणि मग ही तुझी तर मंदिरात कशी आली. आता जनाबाईला सांगता येणार, देव माझ्याकडे आला, गडबडीत गेला, माझी वाकड घेऊन गेला.
ब्राह्मणात गेले, आज जाऊन पाहिलं तर कुंतीला सर्व देवाचे दागिने, देवाचा शालू बाहेर आणलं. जनाबाईने देवाचे दागिने चोरले. असं तिकडं तिकडं सगळं उठवलं. राजाकडे गेले. राजाला सांगितलं की जनाबाईने देवाचे दागिने चोरले. राजाने काही विचार केला नाही आणि विचार न करता सांगितलं जनाबाईला सुळावर द्या. सुळावर द्या म्हटल्यानंतर जनाबाईला पकडण्यात आलं आणि सुळाची तयारी करण्यात आली. आणि सुळाची तयारी करण्यात आल्यानंतर जनाबाईला विचारलं, देवाचे दागिने चोरते, भक्त म्हणून घेते, देवाचे दागिने चोरते, आता तुला मृत्यूदंड दिल्याशिवाय, सुळावर दिल्याशिवाय पर्याय नाही, तुझी शेवटची इच्छा काय? जनाबाईने सांगितलं, काय नाही माझी इच्छा, मला एकदा देवाच्या पुढे न्या, मला एकदा त्या देवाचं रूप पाहायचंय, त्याला पाहायचंय. असं म्हणून जनाबाईला मंदिराच्या पुढे नेलं आणि मग जनाबाईने देवाला भांडायला सुरुवात केली. जनाबाई देवाशी भांडतात. संत महात्म्यांचा अधिकार ते देवाशी भांडू शकतात. आपला अधिकार बायको संग सुद्धा भांडायचा नाही. एखादा बायको संग भांडायलाच गेला तर संध्याकाळी त्याला उपाशी झोपावं लागेल. त्याच्यामुळे त्यांनी भांडणाचा काही प्रकार करू नये. आपल्याला तो अधिकार नाही. संत महात्म्यांना तो अधिकार आहे. जनाबाईंना तो अधिकार आहे. पदर ठेवला आणि मग देवाशी भांडणं चालू केली. काय देवा, रात्रंदिवस आम्ही तुझी सेवा करतो, आम्ही तुझं भजन करतो आणि तू काय दिला आम्हाला? नाही नाही, तुझा दरबार धुंद झालाय, तुला धुंदी आली म्हणून देवाशी भांडायला सुरुवात केली. काय केलं रे, काय केलं तू? देवा, तू पुण्यवंताला पाताळ लोकात नेऊन ठेवलं. अरे देवा, तुझ्या दरबारात अतिशय धुंदी आली, तुला धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्र तो भाग्यवंत केला. देवा, दरिद्र असणार त्याला भाग्यवान केलं. जो पुण्यवान होता त्याला पाताळात नेऊन टाकलं. अरे चोरट्याचा बहुमान तू वाढवला. आता सगळा माझ्या पाठ नाही आणि मला तेवढी वेळ नाही. देवा, काय सांगू तुझ्या दरबार? अरे देवा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला, तुला धुंदी चढली. आम्ही भक्त तुझे रात्रंदिवस सेवा करतो. काय केलं मी? रात्रंदिवस तुझी भक्तीच केली आणि आज मला सुळावरती जावं लागतंय. जनाबाई देवाशी भांडतात आणि भांडत असताना देवाला घाम फुटला. जसा देवाला घाम फुटला तसं तिकडं वाळवंटामध्ये सूळ उभा केलेला होता. त्या सुळाचं देखील पाणी पाणी झालं. सर्वांनी पाहिलं. सर्वांना जनाबाईचा अधिकार कळाला. जनाबाई काही सामान्य स्त्री नाही बुवा, ते फार मोठ्या संत आहेत, देवाच्या भक्त आहेत. आणि मग जिकडं तिकडं जनाबाईची कीर्ती पसरू लागली. जनाबाई सोबत देव येतो, जनाबाईला दळू लागतो, जनाबाईला काम करू लागतो. जिकडं तिकडं जनाबाईची ख्याती होऊ लागली. आणि ख्याती झाल्यानंतर जनाबाईंची ख्याती काय महाराष्ट्रात राहिली नाही, फार काशीला त्यांची ख्याती गेली. काशीमध्ये संत कबीरांच्या कानावरती गेलं की पंढरपुरामध्ये कोणीतरी संत आहे जनाबाई नावाच्या, त्यांच्या सोबत देव काम करू लागतो, दळू लागतो, सर्व सेवा करू लागतो. अशी ख्याती कबीर महाराजांच्या कानावरती गेली. आणि मग कबीर महाराज, आपल्यालाही जनाबाईंचं दर्शन व्हावं, अशा संतांचं आपल्यालाही दर्शन व्हावं म्हणून काशीवरनं पंढरपूरला जनाबाईंच्या दर्शनाकरता निघाले. मुक्काम दर मुक्काम करत करत कबीर महाराज पंढरपूरला निघाले. एक मुक्काम, दोन मुक्काम असे मुक्काम करत करत पंढरपूरला आले. आणि आल्यानंतर गोपाळपुराच्या रोडमध्ये आतमधून पंढरपुराकडे यायला लागले. पंढरपुराच्या आतमध्ये प्रवेश करताना त्या गोपाळपुरामध्ये दोन चार बायांची भांडणं चाललेली त्यांना दिसली. दोन चार बाया काहीतरी भांडतात आणि भांडणं चाललेले आहेत. आता भांडणं चालले तर कशाला थांबावं, निघून जावं. पण कसं लोकांची भांडणं चाललेली पाहिली, काही त्याच्यात फायदा नाही, तोटा नाही, तरी माणूस एक मिनिट तिथं थांबतोच आणि बघतोच काय चाललंय ते. एक नैसर्गिक ती सवय बघा. लोकांची भांडणं लोकांनी पाहिलं, आता काय गरज आहे का चालल्यात भांडणात निघून जावं.
पायाची भांडणं चालली होती. 2 मिनिटं कबीरदास महाराज थांबले. कबीराने पाहिलं भांडणं चालले, पण हे भांडणं करणाऱ्या बाया कोण आहेत? पाहिलं तर गौरे असणाऱ्या कोणीतरी स्त्री आहेत बुवा. गौऱ्यांचे गटुडे, गौऱ्याचे ढीक या ठिकाणी लागले आणि यांचे गौऱ्या वाचून काहीतरी भांडणं चाललेले आहेत हे कबीर महाराजांच्या लक्षात आलं. त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना वाटलं आपल्याला काय करायचं, चला म्हणून निघाले. एवढ्यामध्ये जनाबाई जवळ गेल्या, हाताला धरलं आणि महाराज, कबीर महाराज, चला आमची भांडणं तेवढी मिटवा. कबीर महाराज म्हटल्याबरोबर कबीर महाराजांना मी काशीहून इथं आलो, माझा यांचा काही परिचय नाही, यांची माझी ओळख नाही, ही बाई मला ओळखते, तसं माझं नाव कसं घेतलं. कबीर महाराज राहत झाले, पण पुढे गेले आणि गेल्यानंतर विचारलं, का बरं, का तुमची भांडणं चालली? त्यातली एक बाई पुढे आली. कबीर महाराजांना सांगले, महाराज आम्ही 4 जणी घरून सोबतच निघालो, सकाळी 7 वाजता निघालो, आम्ही सोबत आलो. आम्ही 4घीने पण सोबतच येताना सुरुवात केली, गौऱ्या येताना सोबत सुरुवात केली. आम्ही 4घीने पण धरा 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 गौऱ्या येत जायचो. आम्ही 4घीचं स्पीड एकसारखंच. आम्ही 4घी बसलो नाही आणि 4घीने आम्ही गौऱ्या येतल्या. पण महाराज आमच्या तिघीचं डीक बघा केवढीचं आणि या जणीचा डीक केवढा मोठा आहे बघा. हिने काय केलं, आम्ही पुढे गेलो की महागा आमच्या गौऱ्यात चोरल्या या जणीने. तेव्हा याचा डीक बघा केवढा आहे. कबीर महाराजांनी पाहिलं तर खरंच तसं झालं होतं. 3 डीक पाहिले तर अतिशय बारीक आणि एक डीक पाहिला तर दुप्पट तिप्पट डीक लागलेला जनाबाईचा डीक. जनाबाईचा डीक पाहिल्यानंतर कबीरदास महाराजांना काय करावं कळाला आणि मग जनाबाई बोलू लागल्या, महाराज ही बाई म्हणते ते खरे, आम्ही तिघी घरून सोबत निघालो, सोबत इथं आलो, सोबतच कामाला लागलो आम्ही 4घी पण. पण महाराज या वेचत असताना आणि मी वेचत असताना फरक आहे महाराज. कारण या 2 हाताने वेचतात, या दोघी, या प्रत्येक जण त्यांना 2च हात आहेत. या बाया व्यक्तींच्या 2 हाताने वेचतात, पण मी तसं नाही, मी 6 हाताने गौऱ्या वेचते. का बरं? माझे 2 हात आणि भगवान परमात्म्याचे 4 हात. स्वतः भगवान परमात्मा मला गौऱ्या वेचू लागतो, म्हणून माझ्या एवढ्या गौऱ्यासाठी लागलाय. 1-2 नंबरची त्या तो हा काही गप्पा हंदी देव येतो लागतो. देव कायचा देव, कशाचं काय, आमच्या गौऱ्या चोरल्या, एवढीशा माझ्या ढिगातल्या गौऱ्या चोरल्या, चोरटी जणी चोरटी असं म्हणून जनाबाईला हेमू लागले. कबीरदास महाराज म्हणू लागले, जनाबाई हे म्हणते तसं देव तर काही दिसत नाही, येचू लागला तसा काही पुरावा नाही, दुसरा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? जनाबाई म्हणू लागल्या, हो महाराज, मी वेचलेल्या गौऱ्या माझ्या ओळखू येतील आणि यांनी वेचलेल्या गौऱ्या ओळखू येतील. कशा ओळखू येतील? जनाबाईंनी सांगितलं, महाराज माझ्या गौरीला तुम्ही उचला आणि कानाला लावा, माझी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणे, आणि यांची गौरी उचला आणि यांनी वेचलेल्या गौऱ्या कानाला लावा, त्या काहीच म्हणणार नाही. कबीरदास महाराज थंडगार काय हा प्रकार आहे. जवळ गेले, त्या बाईची गौरी उचलली, कानाला लावली, ती कशाची काय करते, काही म्हणेना. दुसऱ्या बाईची उचलली, तिही काही म्हणेना. तिसऱ्या बाईचा खोडाला अंडी होता, त्याच्या जवळ गेले, गौरी उचलली, ती काही म्हणले नाही. आणि मग जनाबाईच्या ढिगापाशी गेले, एक गौरी उचलली आणि कानाला लावली. कानाला लावल्याबरोबर ती गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. काय त्या गौरीचं भाग्य असेल, जनाबाईचा हात त्या गौरीला लागला. जनाबाईंचा हात लागल्याबरोबर अचेतन असणारी गौरी, ती गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. काय नामसाधना केली असेल, एखाद्या जड वस्तूला जरी हात लागला तरी देखील त्याच्यातून विठ्ठल असा ध्वनी येतो. काय साधना असेल. आणि विठ्ठल विठ्ठल जनाबाईंच्या गौऱ्या म्हणू लागल्या. एक बाई म्हणते, काय खोटं बोलताय म्हणजे मला बघू द्या. तिने गौरी उचलली, कानाला लावली, तर विठ्ठल विठ्ठल गौऱ्या म्हणत होत्या. तिघी गप्प बसल्या, गपचीप आपला आपला टीप उचलला आणि निघून गेल्या. आणि मग कबीर महाराजांनी तो सर्व प्रकार पाहिला
आणि जनाबाईंना साष्टांग दंडवत घातलं, चरणावरती दंडवत केलं, जनाबाईंचं दर्शन घेतलं. आणि मग कबीरदास महाराजांचा आता एक दोहा आहे कबीरदास महाराजांचा, पण तो काही मध्ये असं संपूर्ण पाठ नाही, ऐकला होता. पण कसं आहे ना, माझं लवकर पाठांतर होत नाही. तुम्हाला माहिती का होत नाही, माझ्या पाठांतराला माझी बुद्धी जरा जड आहे. कबीरदास महाराज म्हणतात, अहो ही जरी जनाबाई तुम्ही काय म्हणता, ही काय नामदेव महाराजांची निस्ती दाशी नाही, ही नामदेव महाराजांची दाशी नाही, तर सकल संतांची काशी. काशीमध्ये गेल्यानंतर जसं पावन होतं माणूस, तसं जनाबाईंचं दर्शन घेतल्यानंतर पावन पुण्य पावन करणारी ही संत जनाबाई आहे, पावन करणाऱ्या जनाबाई आहेत. असं कबीरदास महाराजांचा दोहा आहे. बाबांचा तो पाठ आहे, पण ते मला आता सांगत नाही आणि माझाही तो पाठ नाहीये, फक्त मी त्याचा अर्थ सांगितला. कबीर महाराज म्हणतात, निश्चित नामदेव महाराजांच्या दाशी जनाबाई नाही, तर सर्वांना पावन करणाऱ्या, सर्वांना आनंदित करणाऱ्या, सर्वांना पुण्यवान करणाऱ्या त्या काशी आहेत, सकल संतांच्या काशी आहेत. कबीरदास महाराजांनी जनाबाईंचं दर्शन घेतलं आणि मग कबीरदास महाराज परत काशीला गेले. जनाबाईंचा अधिकार फार होता, देवानी सेवा करू लागले. सकल संतांमध्ये जनाबाईंना फार मान. नामदेव महाराजांचं कीर्तन चालावं आणि चार कुणी म्हणावी, ती चार म्हणायला सांगण्याचा अधिकार सुद्धा जनाबाईंना होता. जनाबाईंनी म्हणावं, माऊली म्हणा तुम्ही पुढची पहिली चाल म्हणा, असा जनाबाईंचा अधिकार. स्त्री एक स्त्री, परंतु साधनेच्या जोरावरती, भक्तीच्या जोरावरती आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या जोरावरती जनाबाईंनी भगवान परमात्म्याला देखील वश केलं. भगवान परमात्म्याने सर्व कामं जनाबाईंची करू लागावी, असा श्रेष्ठ अधिकार जनाबाईंचा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जनाबाईंचं काही आगळं वेगळं महत्व आहे. अशा संत जनाबाई गंगाखेड, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गावामध्ये जन्माला आलेल्या, वारकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या, पण पूर्ण जीवन पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये, नामदेव महाराजांच्या कुटुंबाची सेवा करत करत जनाबाईंनी घडवलं. जनाबाईंनी जी अभंग रचना केली ना, त्या अभंग रचनेचा उल्लेख करताना देखील कधी जनाबाईने नाम याची दासी म्हणून उल्लेख केला. मी नामदेव महाराजांची दासी आहे, असे जनाबाईंचे अनेक अभंग आहेत. असं वर्णन आहे, जनाबाईंच्या ओव्यात अभंग 300 अशी त्यांची रचना आहे, असा उल्लेख आहे. अनेक अभंग त्यांचे प्रसिद्ध आहेत. आपण काकड्याच्या अभंगामध्ये जनाबाईचा पहिल्याच मालिकेमध्ये अभंग म्हणतो, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, विमाने चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, इतक्या सहितत्वा भायावे भावावे भावे माझा रंग नाचावे, म्हणे ना माझा रंग तुझे गुणी, म्हणे ना बयाची जनी. त्यानंतर अनेक विठू माझा लेकुरवाळा, अनेक जनाबाईचे अभंग प्रसिद्ध आहेत. त्याच्यामधला एक अभंग मात्र फार प्रसिद्ध आहे, धरीला पंढरीचा जोर. जनाबाईचा हा अभंग मात्र प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याला चाल जी लावलेली आहे, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. पंढरीचा चोर. असे अनेक अभंग जनाबाईचे प्रसिद्ध आहेत. जनाबाईंनी अभंग रचना केली, पण नामदेव महाराजांची मी दासी आहे असंच प्रत्येक अभंगामध्ये उल्लेख आहे. आणि जनाबाईंनी नामदेव महाराजांच्या सेवेमध्ये आपलं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी वेच केलं. आता जनाबाईंचा उर्वरित काळ कसा गेला, काय केला, काही त्याचा उल्लेख काही अनेक ठिकाणी आलेला नाही. गुरुवर्य बाबांनी, पांडुरंग बाबांनी
काही जनाबाईंचं चरित्र सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये एवढंच चरित्र आहे. राऊत महाराजांनी काही चरित्र सांगितलं, एवढंच आहे. संत महात्म्यांची भगवान परमात्मा काय काय काम करतो या अभंगामध्ये वर्णन करत असताना उच्चने चकारी नेने भगवंत दिष्टे भाव भक्त देखुनिया, या अभंगामध्ये जनाबाईचं वर्णन करताना असं करतात की भगवान परमात्मा जनाबाईला गौऱ्या वेचू लागतो असं वर्णन आलेलं आहे. भगवान परमात्मा सर्व काम जनाबाईंना करू लागत होते. अशा थोर संत, महान संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या. 13व्या शतकामध्ये त्यांचं जीवन झालं. नामदेव महाराजांची सेवा त्यांना घडली. अशा जनाबाई, या जनाबाईंचं चरित्र मला जसं तुम्हाला सांगता आलं त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. जनाबाईंच्या चरित्रामध्ये सेवा नावाचा गुण अमूल्य आहे. इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की त्या सेवेमुळं भगवान परमात्मा देखील जनाबाईंची सेवा करू लागला. ऐका, आपलं जीवन सेवा प्रधान आपलं जीवन असावं. माणसाच्या जीवनामध्ये त्याला जे मिळतं ते सर्व काही त्याच्या सेवेनेच मिळतं. ऐका, तुमच्या प्रारब्धात नसेल, तुमचे प्रयत्न कमी असतील आणि तुमची निष्ठा आणि तुमची सेवा जर असेल ना तर तो परमात्मा तुम्हाला सगळं देतो. म्हणून आपण या चरित्रामधून, जनाबाईंच्या चरित्रातून काय शिकावं? सेवा शिकावी. सेवा करता आली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आज लोक सेवा करायला तयार नाही. ज्याला त्याला वाटतं मेवा भेटावा, पहिला मेवा पाहिजे, सेवेला मात्र कुणी हजर नाही. पण ऐका, सेवा असा एक गुण आहे की जे तुमच्या प्रारब्धात नाही ते देखील तुम्हाला सेवा मिळवून देतो. म्हणून आपली वृत्ती सेवाधारी वृत्ती असावी. प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. मल्हार, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांची आपल्याला सेवा घडली पाहिजे. ज्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं त्यांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. ज्या साधू संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या साधू संतांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. आणि ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला जन्म दिला त्या देवाची आपल्याला सेवा घडली पाहिजे, सेवा केली पाहिजे. सेवेने सर्व काही मिळतं. काही मुलं फार सेवेत आहेत, काही सांगावं लागत नाही. साधं झाडून घे, सांगावं लागत नाही, लगेच झाडू उचलतात, सेवेला लागतात. काही मुलांना सांगावं लागत नाही, वाढायची सेवा करा, लगेच वाढायला घेतात. पण काय असे सेवा त्यांना नकोच वाटते. पहिल्या पंक्तीला जेवायला बसा, पहिल्याच पंक्तीला बसा. पहिलं खाल्लं त्याला म्हणा आता जेवण तू, आता सेवा, हा मला घरी जायचं, लगेच पळून जातात. सेवा नाही, सेवा केली पाहिजे. कुठं ना कुठं प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेवा करता आली पाहिजे. जनाबाईंनी नामदेव महाराजांची सेवा केली आणि त्या सेवेमुळं भगवान परमात्म्याला देखील जनाबाईंची सेवा करावी लागली. म्हणून आपण जनाबाईंच्या चरित्रातून सेवा नावाचा गुण घ्यावा आणि सेवा करत राहावी. सेवा माणसाला प्रिय बनवते. सेवेधारी मुलगा जर असेल ना तर तो सर्वांचा प्रिय होतो. आई वडील म्हणतात आमचा गांध्या लय गोड, लय काम करतो, त्याला सांगावंच लागत नाही. आई वडिलांचा प्रिय होतो सेवा केल्याने. शिक्षकांचा प्रिय होतो सेवा केल्याने. शिक्षक लगेच म्हणतात हे गोयदा इकडे, लगेच गोयदा, गोयदा तू लय सेवा करतो, तेवढे खा. सेवाधारी मुलगा, विद्यार्थी शिक्षकाचा प्रिय होतो. सेवा करा, साधू संतांचा प्रिय होतो. आणि सेवा करून करून एक दिवस तुम्ही देवाचं प्रिय व्हाल, देवाचं तुम्हाला प्रेम प्राप्त होईल. म्हणून तुमच्या ठिकाणी सेवा हा गुण असावा. म्हणून प्रत्येकाने सेवा करावी. नामोगलांना प्रार्थना आहे आमच्याही जीवनामध्ये आमच्याकडून सेवा करून घ्यावी. काही ना काहीतरी सेवा आम्ही करतोच. सध्या आमची जोरदार सेवा चालू आहे. सकाळ संध्याकाळ दुपार 4च्या आसपास खाण्याची सेवा. दुसरी तर सेवा आमच्याकडून सध्या नाही. पण नामोगलांना प्रार्थना आहे
काहीतरी सेवा आमच्याकडून पण करावी आणि सेवा करण्याची बुद्धी देवाने ज्ञानोबरायांनी जनाबाईंनी आम्हाला हे द्यावी एवढंच बोलतो आणि आता माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देतो. आज आपलं 13व्या दिवसातील संध्याकाळचं सत्र एवढं बोललं की लगेच टाळ्या वाजवतात. त्यांना वाटतं बस पटकन संपवू आता. टाळ्या वाजवले की महाराज संपवतात म्हणून टाळ्या वाजवायला तेवढे फार तयार असतात. टाळ्या वाजवण्याची सेवा त्यांची जोरदार आहे बघा, अतिशय चांगली आहे. आज 13व्या दिवसातील संध्याकाळचं सत्र गुरुवर्य बाबांनी गुरुवर्य काकांनी हे माझ्याकडे दिलं. तशी माझी काहीच योग्यता नाही, काही माझा अभ्यास नाही, मला काही चिंतनाला वेळ मिळाला नाही. जसं मी आलोय तसं काही ना काहीतरी घरातल्या पळापळी शिबिराला मला या वर्षी काही जास्त वेळ देता आला नाही. काकांचा फोन आला की म्हणतो थांबा आलोच, आता दुपारच्या सत्रात येतो. काका म्हणतात याला फोनच करायला नको, हा काय येत नाही. काही ना काहीतरी इतकं काम पडलं त्याच्यामुळे मला वेळ देता आला नाही. पण या वर्षी जरी वेळ नाही मिळाला परत मी काही जास्त वेळ देईन. परत जेवढी सेवा मला करता येईल तेवढं सेवा करण्याची प्रयत्न मी या ठिकाणी करेन. ज्ञानोबरायांना प्रार्थना आहे की आमच्याकडून सेवा करून घ्यावी. तेवढं बोलून माझं हे थोडं छोटस